तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये। ही सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका। सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे, आम्ही सुद्धा सत्तेवर होतो, पण इतक्या विकृत पद्धतीनं सूडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही। म्हणजे नेते नाराज आहेत। बघा, विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत, त्यांच्याकडे जास्त माहिती आहे आणि ती बरोबर असते। चला, आता ही तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला। दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे, त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले। सरकारी आकडा 30 आहे। माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेली आहेत। हा माझा आकडा आहे। सरकार आकडा लपवत आहे। महाकुंभला जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे भाजपकडून, अजून काय भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जातं की तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवण, राहण्याची व्यवस्था, हा सर्व काही। तसं काही नाही आहे। इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती। आणि काल योगी म्हणत होते 50 कोटी लोक आले, मेले किती सांगा? चेंगराचेंगरीत प्रयागराजला किती मरण पावले? 60,000च्या वर लोक बेपत्ता आहेत। हे माहिती आहे का आपल्याला? 60,000च्या वर कुंभमध्ये लापता, बेपत्ता आहेत। कुठे गेले 60,000 लोक? एक तर ते चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले किंवा तिकडे अन्य कारणानं मरण पावले। आज दिल्लीला चेंगराचेंगरी झाली, 100च्या वर लोक मरण पावल्याची माझी माहिती आहे। सरकार हा आकडा पहिला क्षणापासून दाबत होते। रेल्वे मंत्री हा आकडा सांगायला तयार नव्हते, पण दिल्लीतल्याच रेल्वेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अचानक आकडा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि आकडा समोर आला। तुम्ही महाकुंभचं जे काय राजकीय व्यापार चालवलेला आहे,